आज रांगोळीचा नाही तर थोडासा वेगळा व्हिडिओ करते. तर नमस्कार मंडळी, मी सुप्रिया. लवकरच श्रावण महिन्याची सुरुवात होत आहे आणि श्रावण महिना म्हणजे नवचैतन्याचा, सणासुदीचा आणि व्रतवैकल्याचा महिना. तर याच महिन्यामध्ये शुक्रवारी जरा जिवंतिका किंवा जिवती असेही म्हणतात, या मातेचे पूजन केले जाते. तर श्रावणातील शुक्रवारी जिवती मातेच्या पूजनाची आणि आपल्या लेकराच्या सुखसमृद्धीची प्रार्थना करण्याचा दिवस आपण म्हणतो. चातुर्मासामध्ये जिवती पूजनाची एक सुंदर परंपरा आहे आणि त्याची कहाणीसुद्धा आहे. जिवती मातेला मातृशक्तीचं स्वरूप मानलं जातं. आपल्या मुलांना आरोग्य, दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्यावरती संकट येऊ नयेत आणि त्यांचं सदैव रक्षण व्हावं या श्रद्धेने ही पूजा केली जाते. जिवती मातेच्या प्रतिमेला आघाडा आणि दुर्वेची माळसुद्धा घालतात. आघाडा हा आपल्या परंपरेत पवित्र मानला जाणारा औषधी वनस्पतीचा प्रकार आहे. याला नकारात्मक शक्ती आणि संकटांपासून संरक्षण देणारा म्हटलं जातं. त्यामुळे जिवती मातेला ही आघाड्याची माळ अर्पण करून आपल्या संततीच्या आरोग्याची आणि रक्षणासाठीची प्रार्थना केली जाते. आणि दुर्वा म्हणजे श्री गणेशाला प्रिय असलेली पवित्र वनस्पती. तिचं प्रतिकात्मक महत्त्व म्हणजे शीतलता, सात्विकता आणि मंगलता. म्हणूनच दुर्वेची माळसुद्धा या पूजेमध्ये आपण घेतो. जिवती मातेची पूजा करून आरती केली जाते आणि याच्या नैवेद्यामध्ये गूळ, फुटाणे आणि दूध अर्पण करण्याची परंपरा आहे. गूळ शरीराला ऊर्जा देतो, तर फुटाणे प्रथिने, तंतू आणि काही खनिजे देतात. त्यामुळे हा साधा पण पारंपरिक नैवेद्य पौष्टिकसुद्धा आहे. तर चातुर्मासातील ह्या शुक्रवार मध्ये 4-5 शुक्रवार येतात. तर त्यापैकी एका शुक्रवारी पूर्णावरणाचा नैवेद्यसुद्धा करून सवाष्ण जेवू घालण्याची पद्धत आहे. या सर्व परंपरांच्या केंद्रस्थानी एकच भावना आहे आणि ती म्हणजे आपल्या लेकराचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं आणि जिवती मातेची कृपादृष्टी सदैव आपल्या मुलांवरती राहावी. ही पूजा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर एक आईच्या मनातून आपल्या लेकरांसाठी निघालेली प्रेमाची, काळजीची आणि आशीर्वादाची प्रार्थना आहे. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला ह्या अशा व्रतवैकल्यांच्या माहिती पाहायला किंवा ऐकायला आवडतील का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि पेजवर नवीन असाल तर चॅनलला आणि पेजला फॉलो करायला विसरू नका. यूट्यूबवर पाहत असाल